पुणेकरांनी सुद्धा जय्यत तयारी केली आहे। जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी आज पुणे मुक्कामी आहे। त्यापूर्वी दुपारी पालखीनं वाकडेवाडी इथं विश्रांती घेतली। पिंपरी चिंचवड नंतर इथेही पालखीचं स्वागत मोठ्या भक्तिभावानं करण्यात आलं आणि याबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आगमन पुण्यनगरीमध्ये होत आहे आणि पुण्याच्या सुरुवातीलाच म्हणजे वाकडेवाडीलाच या ठिकाणी पुणेकरांची गर्दी उसळलेली आहे। महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी पुणेकर जे आहेत ते येत आहेत आणि इथून पुढे अवघ्या काहीच वेळात संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती एकत्रितपणे पुण्यनगरीमध्ये प्रवेश करेल। आपण बघू शकतो भक्तांचा उत्साह जो आहे, वारकऱ्यांचा उत्साह जो आहे तो इथे दिसून येत आहे। त्याचबरोबर इथे येणाऱ्या भक्तांना दर्शनासाठी कुठलाही त्रास होऊ नये यासाठी इथे पोलिसांचा देखील बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। पालखीचे जे पालखी मंडळाचे किंवा पालखी सोहळ्याचे जे स्वयंसेवक आहेत ते देखील या ठिकाणी ही गर्दी आहे ही नियंत्रित करायचा प्रयत्न करताना दिसत आहेत। एकूणच ही पालखी जी आहे ही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीबरोबर पुढचे 2 दिवस पुण्यामध्ये मुक्काम असणार आहे आणि पुणेकरांना देखील या पालखीचा दर्शनाचा लाभ जो आहे तो पुढचे 2 दिवस घेता येणार आहे आणि त्यानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती पुढे यवतला मार्गस्थ होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधरसह अश्विन पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।